नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत संधी प्रकरण. तर सर्वप्रथम आपल्याला हे माहीत हवं की संधीचे 3 प्रकार आहेत: स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर आज आपण स्वर संधीचे प्रकार बघणार आहोत. तर स्वर संधीचे एकूण 8 प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आहे दीर्घ संधी, गुण संधी, यन संधी, वृद्धी संधी, अयादी संधी, पररूप, पूर्वरूप आणि प्रकृतिभाव अशा 8 प्रकार आहे. आता आपण एक एक डिटेलमध्ये बघणार आहोत. पण फर्स्ट ऑफ ऑल मला तुम्हाला हे सांगायचं आहे की संधी हा खूप हाय वेटेज टॉपिक आहे, कारण तो संस्कृतच्या पेपर आणि पेपर 2 दोन्ही पेपरमध्ये येतो. तर आपल्याला SAQ आणि LAQ दोन्ही सेक्शनमध्ये तो बघायला भेटतो. आता संधी शिकत असताना आपल्याला संधीच्या प्रकाराचे सूत्र हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण पेपरमध्ये सूत्रसहित म्हणजे एखादं उदाहरण दिलं जातं आणि मग ते सांगतात की त्याचे सूत्र लिहा आणि ते कोणत्या प्रकारे तो स्पष्ट करा. तर आपण सुरुवात करूया. पहिली आहे दीर्घ संधी. त्याचं सूत्र काय आहे? अक सवर्णे दीर्घ. आता हे बघा, तुम्हाला कोणतीही संधी शिकत असताना सर्वप्रथम स्वर, व्यंजन आणि माहेश्वरी सूत्र हे माहीत हवं. तर तुम्हाला एक जस्ट फास्टमध्ये ओव्हरलुक देते. स्वर, आता स्वर आपल्याला माहीत हवं की स्वर 3 प्रकारचे आहे: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. तर ऱ्हस्वमध्ये काय येतं? अ, ई, उ, रू आणि लृ. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एक मात्रिक स्वर. म्हणजे त्याच्या उच्चारणामध्ये आपल्याला एक मात्रा इतका कालावधी लागतो. नेक्स्ट आहे दीर्घ स्वर. त्याला ते कोणते? तर आ, ई, उ आणि रू. त्याला आपण काय म्हणतो? द्विमात्रिक. आणि संयुक्त किंवा मिश्र स्वर ते कोणते कोणते? ए, ऐ, ओ आणि औ. हे झाले स्वर. ते किती आहे? 13. आता आपण काय बघणार आहे? व्यंजन. व्यंजन किती आहे? टोटल 33. आता व्यंजन शिकताना सर्वप्रथम आपल्याला वर्ग माहीत पाहिजे 5. तर ते कोणते? क, च, ट, त, प. त्याला आपण असं पण म्हणतो कुचू टुतुकू. आता क वर्ग. क वर्गामध्ये काय येतं? क, ख, ग, घ, न. त्याला त्याचं उच्चारण स्थान काय? कंठ. नेक्स्ट आहे च वर्ग. च, छ, ज, झ, य. त्याचं उच्चारण स्थान काय आहे? तालू. त्याच्यानंतर आहे ट वर्ग. ट, ठ, ड, ढ, न. त्याचे उच्चारण स्थान काय आहे? मूर्धा. नेक्स्ट आहे त वर्ग. त, थ, द, ध, न. त्याचं उच्चारण स्थान आहे दंत. आणि नेक्स्ट आहे प, फ, ब, भ, म. त्याचे उच्चारण स्थान आहे ओष्ठ. आणि नेक्स्ट आहे अंतस्थ वर्ण. ते कोणते आहे? य, व, र, ल. आणि उष्ण वर्ण श, श, स, ह. याचं पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. तर आपण आता काय बघणार आहोत? दीर्घ संधी. एकदा माहेश्वरी सूत्रावर ओव्हरलुक करून घेऊ. 14 सूत्र दिलेली आहेत. अयुन, रुलुक, ए ओंग, ए ओच, हैवरट, लन, यमंगनन, झबय, घडदश, जबगडदश, खफ, चटत्व, चटत्व, कपय, शशसर, हल. प्रकार आहे स्वर संधीमधला पहिला प्रकार आहे दीर्घ संधी. त्याचं सूत्र आहे अक सवर्णे दीर्घ. तर या संधीमध्ये अ किंवा आ समोर जर अ किंवा आच आला तर मग ते आच राहतं, म्हणजे जसंच तसंच काहीच चेंज होत नाही. त्याचबरोबर अ, ई, उ, रू या सगळ्यांसोबत सेम कंडिशन आहे. तर आपण आता उदाहरण बघू. हिम प्लस आलं आहे. आता मच्या शेवटी अ आला आहे, मग अ प्लस अ किती काय होतं? आ. मग हिम आलं आहे. आता इथं पण काय आहे? ई प्लस ई, मग काय होती? मोठी. आता बघा, स्थेय अन्यथ कामा. स्थेय यच्या शेवटी काय आलं आहे? अ. मग अ प्लस अ काय? आ. मग स्थेयन्नथ कामा. आता हित प्लस अहितम. तर तच्या शेवटी आपल्याला माहिती आहे की त, मग त्याच्यात तच्या शेवटी काय? अ. मग अ प्लस अ काय? आ. मग हिताहितम. आणि श्री प्लस इश श्रीश. ही झाली आपली दीर्घसंधी. आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? गुणसंधी. गुणसंधीचं सूत्र काय आहे? आद गुणः. आद गुणः. तर याचं आपल्याला सॉल्व कसं करायचं आहे? तर बघा, अ किंवा आ नंतर जर ई, उ, रू, रू आलं तर ईचा काय होणार? ए, ऊचा होणार ओ, रूचं होणार अर आणि रूचं होणार अल. तर हे आपण आता एक्झाम्पलसोबत समजून घेऊ. आता बघा, महा प्लस उत्सव. आता अ आला आहे ना, अ किंवा नंतर. आता अ नंतर काय आलं? उत्सव, ऊ. आता इथं सूत्रामध्ये बघा, ऊचा काय होतो? ओ. मग महोत्सव. आता गंगा उदकम. आता आ नंतर ऊ आला आहे, मग इथं पण बघा ओ होणार, गंगोदकम. उप प्लस इंद्र. आता अ नंतर ई आला आहे, मग इथं आपण काय बघितलं? ईचा काय होतो? ए. मग उपेंद्र. हंस प्लस उदक. आता अ नंतर ऊ आला आहे, मग परत हंसोदक. ग्रह ऊर्ध्वांग. आता ऊ आला आहे तर मग ग्रह ऊर्ध्वांग. बीज प्लस ऋतू. आता इथं ऋचा आपण काय बघितलं होतं? अर होतो, म्हणजे बीजर्तू. समजलं? आता आपण नेक्स्ट संधी बघू. ती कोणती आहे? तर यनसंधी. यनसंधीचं सूत्र काय आहे? इको यनची. आता हे बघा, इक प्रत्याहार. इक प्रत्याहार म्हणजे काय? ई, उ, रू, रू. आता इक प्रत्याहार माहीत होण्यासाठी आपल्याला माहेश्वरी सूत्र पाठ असायला हवं. तर बघा,
इक प्रत्याहारानंतर जर असमान स्वर आलं तर इक प्रत्याहारचा जो ई आहे त्याचा ईचं काय होणार य, उचं काय होणार व, रूचा र आणि रूचा ल. म्हणजे इक प्रत्याहारानंतर असमान स्वर आला तर त्याचं काय होणार यन प्रत्याहार होणार. ठीक आहे. तर आता आपण उदाहरण बघू. प्रति प्लस एकम. आता बघा ई प्लस असमान स्वर मग ईचं काय होणार य प्रत्येकम. द्रव्याने उपस्थाता ई आलाय मग ईचं काय होणार य द्रव्यानु उपस्थाता. नेक्स्ट बघा गुरु प्लस आदय. आता उ आलाय ना मग उचं काय होणार व मग गुर्वादय. वायू प्लस आकाश. आता उ आलाय ना मग वायव्याकाश. पितृ प्लस ओजः मग पित्रोजः. समजलं. यनसंधी त्याला सूत्र काय इको यनजी. खूप सिंपल आहे, फक्त प्रॅक्टिस केलं तर येऊन जाईल. नेक्स्ट आहे वृद्धी संधी. त्याचं सूत्र काय आहे वृद्धी रेची. आता याचं समजून घ्या कसं सॉल्व्ह करायचं. अ किंवा आ नंतर ए किंवा ऐ आला म्हणजे एच प्रत्याहार आला तर त्याचं काय होणार जे दीर्घ आहे ते होणार म्हणजे ऐ होईल. अ किंवा नंतर ओ आणि औ आला तर मग त्याचं काय होणार औ होणार म्हणजे ओ आला तरी पण त्याचा औ होणार म्हणजे दीर्घ स्वरूप प्राप्त होणार. मग त्याला आपण काय म्हणतो वृद्धी संधी. आता कृष्ण प्लस एकत्व. आता इथं फक्त ए पण त्याचं आपण काय करणार ऐ. कृष्णैकत्वम. एक प्लस एकम एकैकम. देव प्लस ऐश्वर्यम देवेश्वर्यम. म्हणजे हे बघा तुम्ही जर प्रॉपर लक्ष देऊन जर केलं तर खूप इझी आहे, खूप इझी आहे. फक्त प्रॉपर गायडन्स हवा जे की मी इथं आहे तुम्हाला देण्यासाठी. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत अयादी संधी. आता बघा अयादी संधीचं सूत्र काय आहे एचो अया वायवह. म्हणजे त्याच्या सूत्रामध्येच तुम्हाला ती संधी कशी सॉल्व्ह करायची हे दिलेलं आहे. फक्त आपल्याला प्रॉपर काय म्हणतात लक्ष दिलं पाहिजे, ऑब्झर्वेशन हवं. हे बघा आता एच प्रत्याहारानंतर जर असमान स्वर आला तर बघा एच प्रत्याहार म्हणजे काय मी तुम्हाला आधी सांगितलं ए ऐ ओ औ. यालाच आपण काय म्हणायचं संयुक्त स्वर म्हणायचं. आठवलं. आता बघा ए जर आला त्याचं ऐ होणार, ऐचं आला तर आय, ओचं अ होणार आणि औचं आ होणार. आता एक्झाम्पलसोबत आपण जस्ट समजून घेऊ. हां इथं अजून एक गोष्ट सांगितली असमान स्वर म्हणजे इथं अ नसला पाहिजे, अ सोडून दुसरे कोणतेही स्वर चालतील. आता बघा पो प्लस इत्रम. आता ओ आलाय ना मग ओच्या नंतर असमान स्वर ई आलाय मग आता ओचा काय होणार इथं आपण बघितलं अव मग पवित्रम. ने प्लस अनम. आता ए आलाय मग त्याचं काय होणार ऐ मग नैनम. विष्णू प्लस ए मग विष्णवम. अष्टो प्लस अंगानी मग अष्टावंगानी आणि दोष उदाहरतो मग दोषा उदाहरतो. हे बघा सूत्र लक्षात घ्या, तुम्हाला त्याच्यावरून ते सॉल्व्ह करता येईल. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत पररूप संधी. त्याचं सूत्र काय आहे एंगी पररूपम. बघा आता ते सॉल्व्ह कसं करायचं. जर अ समोर ए किंवा ओ आला तर त्याचं रूपांतर ए आणि ओ म्हणजे जसंच तसंच राहतं, काहीच बदल होत नाही. त्याचं उदाहरण बघू आपण. उप प्लस ओषती मग ते काय झालं उपोषती. काहीच चेंज झाला नाही, जसंच तसं लिहायचं आहे. प्र प्लस एजते प्रेजते. आता बघा पररूपमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की असे अंतवाला उपसर्ग म्हणजे ए प्लस ए आलं मग त्याची वृद्धी होत नाही. म्हणजे आता पररूपमध्ये आपण काय बघितलं फक्त आला पाहिजे, पण जर एखादा उपसर्ग आला तर उपसर्ग आला ना तर मग त्याचं काही चेंज होत नाही. पररूपमध्ये असं लक्षात ठेवायचं की अपासून सुरू होणारे म्हणजे कोणत्याही प्रकारचा उपसर्ग आला तर त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही, ते तसंच राहतं, त्याची वृद्धी करता आपल्याला येत नाही. पूर्वरूप संधी आता बघणार आहोत आपण. त्याचं सूत्र आहे एंग पदांतादती मग त्याच्यामध्ये फक्त रस्व ओनली म्हणजे फक्त रस्व आला पाहिजे. आता हे बघा एच प्रत्याहारानंतर जर अ आला मग त्याचं काय होतं ए अवग्रह आणि ओ अवग्रह. अंते अपी मग अंते अपी. मेधो अस्ति म्हणजे एच प्रत्याहारानंतर जर आला तर मग त्याचा फक्त अवग्रह लावून जसंच तसं लिहायचं आहे, काहीच बदल करायचा नाही. आता आपली लास्ट संधी आहे स्वरसंधीमधली प्रकृतिभाव संधी. त्याचं सूत्र आहे सर्वत्र विभाषागो. म्हणजे द्विवचन किंवा दीर्घरूप कोणतेही स्वर आलं तर ते काहीच चेंज होत नाही, ते जसंच तसं राहतं. म्हणजे काही चेंज न करता जसे शब्द दिले तसेच लिहून काढायचे. मुनी इच्छत. आता बघा दीर्घ स्वरूप आलं मग मुनी इच्छत. विष्णू इमो मग विष्णू इमो. ह्या प्रकारे आपण आपली स्वरसंधी समाप्त केली आहे. तुमचे काही डाऊट्स असले तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.